कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जीवा महाले, तुम्हा सर्वांना साहेब ठाकरे आनंद आमचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माझे वडील माझ्या शेजारीच आहे, बरोबर आहे. कोणता नारा होता? बाबूराव. असा मित्र प्रमुख राजेंद्र, आमचे रत्नाकरदादा भांगर, मोठे बंधू श्रीराम भांगर, संजयजी बोंडारे, सुभाष आदरणीय नागरे, आमचे नांदेड प्रमुख पिंटू, आमचा समाज कल्याण सभापती EY साहेब, आता लावून काम करतो राम नागरे, आमचा पंजाबराव, केशवराव पतंगे असतील, आमचे नगर आमचे भाई असतील, सचिन आमचे साहेबासोबत म्हणजे त्यांनी खांद्याला केलं. आता बरोबर आहे. पुढच्या काय बाकीचे सन्मान माझा जवाई आमच्या सर्व आणि समोर माझ्या माझा मानाचा महाराष्ट्र मी ही कावड सुरू भाई अंतर माझ्या ठेवा ती पूर्ण मी प्रार्थना करेन. अनेक नेते पाहिले गोरगरीब करणार, त्याला जपणारा कार्यक्रमामध्ये एक ना असो प्रकारची मोठी 4 वाजता सकाळी सकाळी फोन कर. मित्र तुम्ही बघितलं ग्राम आणि त्याला फोन जर केला सांगतो घरी नाही करून अंतर फायदा कधी झाला नाही, होणारही नाही. मित्र ध्यानात ठेवा. भाई हे जे तुम्ही
शिवसैनिकांनी शिवभक्ताचे भक्त आहेत बाई. याच्या समोर 2 स्क्रीन लावलेले आहेत आम्ही आणि त्या 2 स्क्रीनच्या समोरही तुम्हाला सांगतो की याच्याही पेक्षा जास्त शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. लोक भाई आम्हाला म्हणत होते की अरे तुम्ही आता गद्दारी केली, आता कसं होणार? अरे ज्याच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सारखा खंबीर नेता आहे त्याचा पालही बघा करत नाही पाल. आणि ही माय बाप जनता ज्याच्या सोबत आहे ना, याच्यापूर्वी सुद्धा मी 2016 पासून जी कावड यात्रा काढली, अनेक नेत्याला बोलवलं भाई, मी अनेक नेत्याला बोलवलं आणि त्या नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावड यात्रा आहे, तुम्हाला येणं लागतंय, हिंदुत्वाचा सण आहे. आज भाई या हिंगोली शहरात आणि कळमनुरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी, कष्टकरी, सर्व शेतकरी बांधव सर्वांनी आपापले व्यापार बंद केले भाई, शाळेला सुट्ट्या दिल्या भाई आणि या हिंदुत्ववादी विचाराच्या ज्वलंत काळात माझा संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटला भाई. ध्यानात ठेवा ही ताकद. मित्र संतोष बांगर एकटा नाही. 2019 ला तुम्ही 18,500 मतांनी मला निवडून दिलं. 2024 संतोष बांगर संघ म्हणजे सगळे शेमडेच पोर आहेत भाई. मातंबर नेते म्हणजे सगळे तिकडं उभाटाकड आणि त्याचा नेताही तुम्हाला सांगतो मातंबर उभाटाचा भाई. कावडी आणल्या दिवशी त्यांची सभा झाली भाई. या तुमच्या पठ्याला सभा माहीत झाली ना तुम्हाला कशी झाली? दुसऱ्या दिवशी भाई आपली सभा झाली. लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद ही म्हणले ही आलं. कोणती ताकद? जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे खरे विचार जे सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये घेऊन चालले ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब ध्यानात ठेवा. आणि मी तर तुम्हाला सांगितलं ज्यानं ज्यानं या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली हे त्रिशूळ लय खराब आहे, ध्यानात ठेवा. बरोबर का नाही? सुपडा साप 2016 पासून आम्ही बनवलं. या साहेब कावडीला येणं लागतंय, या साहेब कावडीला येणं लागतंय. पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही. त्याच्यामुळे त्या भोळ्या शंकराला मी तुम्हाला सांगतो बराबर 3रा डोळा उघडला आणि त्याच्यावरच घातला. बरोबर आहे का नाही? डम 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 डमरूवाला पार्वती पते कैलाशवाला अरे उघड 3रा डोळा न दर्शन दे रे मला. असं माझ्या भोळ्या शंकराचं काम आहे. ज्याला भोळा शंकर पावला त्याची उत्तर प्रगती झाली. मित्र ध्यानात ठेवा. आणि ज्याच्यावरती भोळा शंकर कोपला ते भस्म झाले. ध्यानात ठेवा, भस्म. आलं का लक्षात? त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल भाई, काही मागायचं नाही. तुमच्या 2.5 वर्षामध्ये कळमनुरी मतदारसंघाचा चेहरा एवढे काम भाई, गल्ल्या बोळीमध्ये रस्ते झाले, लाईट, पाणी, रस्ते लागते काय आपल्याला? मित्र ध्यानात ठेवा. माझ्या आदिवासी मुलांना वसतिगृह असेल भाई, आपल्या माध्यमातून विपसना सेंटर, माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तुमच्याच माध्यमातून तुम्ही जी मला निधी दिला 36 कोटी रुपये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी दिला. मित्र ध्यानात ठेवा. अरे काहीच नाही या माणसाला, ध्यानात ठेवा. पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जायचो, असं पत्र पाहायचं किती आहे साहेब? 50-50 लाख. अरे बाप, इतके कुठं पैसे असतात का? आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते
त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो. अरे डोळे झाकून सह्या केल्या, डोळे झाकून. एकट्या संतोष बांगरच्या मतदारसंघात नाही, या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते, तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सह्या केल्या. ध्यानात ठेवा. दानशूर माणूस आहे. देना बँक आहे, देना बँक. मला माहित आहे तिकडे लेना बँक आहे. तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई 50,000चा खिसा. याला दे, त्याला दे, त्याला दे. काय तुम्हाला सांगाव. अरे बाप रे बाप, विचारूच नका. आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र, ध्यानात ठेवा. गरीबाचा नेता, अनाथाचा नाथ, एक नाथ आहे मित्र, ध्यानात ठेवा. म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही, फक्त त्या शंकर भोळे शंकराला एवढं साखर घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना, ज्या इच्छा पूर्ण होतील त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साखर घालेल. येणाऱ्या काळामध्ये 100% भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना होती न करतो. आणि काय दिलं बाबा हे माझ्याकडे. भाई एक कलेक्टर ऑफिसच्या समोर माझे आदिवासी बांधव त्या ठिकाणी बसले. त्या दिवशी फोनवर सुद्धा माझं बोलणं झालं आणि आपल्याला ते निवेदन दिलेलं आहे. भाई माझ्या मतदारसंघामध्ये भाई 55 ते 60,000 माझा आदिवासी बांधव आहे. आणि यावेळेस भाई आदिवासी बांधवांनी मला एका सिक्क्याने मला मतदान केलं. त्यामुळे ज्या काही द्यायच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करसाल हीच या ठिकाणी मी इच्छा बाळगतो. आणि सुरुवातीपासून शंभू महादेवाचा गजर करत आलेल्या सर्व कावळधारी शिवभक्तांना साष्टांग दंडवत करतो. व हा महादेवाचा गजर असाच अखंड राहो व माझ्या हातून, माझ्या कुटुंबाच्या हातून या समाजाची दीन दुबळ्या लोकांची घडत राहो ही चरणी प्रार्थना करतो. आणि बांगरचं काम चांगलं आहे का खराब आहे मायच्यान सांगा. तुमचं चांगलं आहे ना, वाईट तर नाही ना. वाईट काम भाईनं सुधारवलं भाऊ, ध्यानात ठेवा. वाईट काम म्हणजे जास्त होणं. इकडं ऐका, हे ब्रो, अरे थांबा, अरे इकडं ऐका रे, इकडं ऐका. मी मीडियाच्या समोर जायचो, अग्रेसिव्ह व्हायचो. त्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे त्याला जोडवा. पण भाईनं दिला आणि सांगितलं ध्यानात ठेव, प्रेमानं आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला, तोंडातून एकही ब्रश निघला नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या कावड यात्रा 3 वर्षापासून सतत भाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता. एवढ्या 6 किलोमीटर भाई आपण त्या ठिकाणाहून आलात, त्याबद्दल मी आपल्या भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरे हरे. जेवले नाही का रे? रस्त्याला नाश्ता काय काय खाल्लं तुम्ही? मग आवाज म्हणला पाहिजे. कावडही ध्यानात ठेवा, हिंदुत्वाची डुप्लिकेट लोकांची नाही, ही खरी हिंदुत्वाची आणि खऱ्या शिवसेनेची सन्माननीय एकनाथ भाई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली निघली.